हॅलो ऑल ऑफ यू. आज आपल्याला काय बघायचं आहे, दॅट इज नेक्स्ट पोयम ट्राय अगेन. ट्राय अगेन्स वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी बघायची. इट्स गिवन हिअर चिट चॅट ॲक्टिव्हिटी. फर्स्ट क्वेश्चन इज हिअर, व्हॉट डू यू लाईक, पोएम्स ऑर स्टोरीज? पहिला प्रश्न तुम्हाला काय विचारला आहे? व्हॉट डू यू लाईक, तुम्हाला काय आवडतं? पोएम्स आवडतात का स्टोरीज आवडतात? कविता आवडतात का गोष्टी आवडतात? मग या ठिकाणी तुमचा आन्सर काय असणार आहे? जर या ठिकाणी म्हटलं आपलं पहिल्या प्रश्नामध्ये डू आलेला आहे, व्हॉट डू यू लाईक, आपला आन्सर असणार आहे रादर आय लाईक पोएम्स किंवा आय लाईक स्टोरीज. किंवा तुम्ही असं सुद्धा उत्तर लिहू शकतात, आय लाईक पोएम्स अँड स्टोरीज, असं सुद्धा उत्तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकतात. दुसरा प्रश्न बघा. सेकंड क्वेश्चन इज गिवन हिअर, व्हॉट काइंड ऑफ पोएम्स डू यू एन्जॉय द मोस्ट? व्हॉट काइंड ऑफ पोएम्स म्हणजे काय? कोणत्या प्रकारच्या कविता तुम्हाला जास्तीत जास्त आनंद देतात? एन्जॉय म्हणजे काय? आनंद देतात. कोणत्या पोएम्स तुम्हाला जास्तीत जास्त आनंद देतात? मग आन्सर काय असणार आहे? आय एन्जॉय लिरिकल. आता लिरिकल म्हणजे काय? ज्याच्यामध्ये गाण्याच्या योग्य असतात, लय असतं, आपल्याला त्या गाता येतात छान. आय एन्जॉय लिरिकल अँड डिडॅक्टिक. आता डिडॅक्टिक म्हणजे काय? ज्याच्यामध्ये ॲडवाईस आहे, उपदेश आहे, अशा पोएम्स मला खूप आवडतात. आय एन्जॉय लिरिकल अँड डिडॅक्टिक पोएम्स मोस्ट. पुढचा प्रश्न आहे, डू यू थिंक पोएम्स कॅन इन्स्पायर अस? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला असं वाटतं का? डू यू थिंक पोएम्स कॅन इन्स्पायर अस? आता इन्स्पायर म्हणजे काय? प्रेरणा देतात. तुम्हाला असं वाटतं का दॅट इज अ पोएम्स कॅन इन्स्पायर अस? पोयम आपल्याला प्रेरणा देतात, कविता आपल्याला प्रेरणा देतात, इन्स्पिरेशन देतात, असं तुम्हाला वाटतं का? ऑब्व्हियसली उत्तर काय असणार आहे? येस, श्युअरली आय डू थिंक दॅट पोएम्स कॅन इन्स्पायर अस. उत्तर बरोबर आहे, येस लिहायचं आहे आपल्याला या ठिकाणी. हो, नेहमीच प्रत्येक कोणतीही पोएम तुम्ही घ्या, प्रत्येक पोएममधून कोणतीही कविता समोर असली तर त्या कवितेमधून आपल्याला काहीतरी इन्स्पिरेशन मिळत असते. तसं या ट्राय अगेन या पोएममध्ये सुद्धा आपल्याला इन्स्पिरेशन मिळणार आहे. काहीतरी ही इन्स्पिरेशन देत असते ही पोएम. हीच काय, रादर कोणत्याही पोएम्स जरी आपल्या वाचल्या तर प्रत्येक पोएममधून काहीतरी इन्स्पिरेशन मिळत असते. आपल्याला पुढे जाण्याची, जगण्याची एक दिशा मिळत असते. एक पॉझिटिव्ह थिंकिंग, आपला ॲटिट्यूड, एक पॉझिटिव्ह थिंकिंग तयार होत असते. पुढचा प्रश्न बघा. डू यू रिमेंबर एनी सच इन्स्पायरिंग पोयम? डू यू रिमेंबर, तुम्हाला अशी एखादी प्रेरणा देणारी कविता आठवते का? ऑब्व्हियसली येस, आय रिमेंबर द इन्स्पायरिंग पोयम. कोणती? वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम, वी शॅल ओव्हरकम समडे. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. आठवली का पोएम? वी शॅल ओव्हरकम. इन्स्पिरेशन नाही, इन्स्पायर्ड करते ही पोएम, आपल्याला इन्स्पिरेशन दिली या पोएमनी 7वीच्या वर्गामध्ये. पुढचा प्रश्न बघा. वेन डिड यू लर्न ऑर लिसन टू इट? मग ही जी कविता, वेन डिड यू लर्न म्हणजे काय? तुम्ही कधी शिकलात, आणि लिसन म्हणजे काय? कधी ऐकलीत. याचं उत्तर काय असणार आहे? आय लर्न्ड, डीड आलाय तर LEARN हा V1 आहे, तर त्याचा त्या ठिकाणी डीड आल्यामुळे LEARNT होणार आहे. आय लर्न्ड इट वेन आय वॉज इन स्टँडर्ड 7th, ज्यावेळेस मी 7वीच्या वर्गामध्ये
होतो किंवा होती त्यावेळेस मी ऐकली आणि शिकली. आता ह्या पोएममधून काय मेसेज मिळतो? हा पुढचाच प्रश्न आहे आपला 6वा. व्हॉट मेसेज डू यू गेट फ्रॉम इट? या पोएममधून तुम्हाला कोणता संदेश मिळतो किंवा कोणता संदेश मिळाला? आता इथं डू आहे म्हणजे मिळतो, पण आता ही पोएम झालेली आपली, मग तुम्हाला या पोएममधून काय संदेश मिळाला आणि आत्ताही जरी आपण वाचली तर काय संदेश मिळतो? आता याच्या उत्तर असं आहे, द मेसेज वी गेट फ्रॉम दिस पोएम इज दॅट इफ वी हॅव faith in ourselves, we shall break through all the hurdles or problems and make us free and live in peace. आता मेसेज काय मिळतो? वी शूड फेथ इन अवरसेल्फ, आपला स्वतःवर विश्वास पाहिजे. नाही जर आपला स्वतःवर विश्वास असेल, इफ वी हॅव अ फेथ इन अवरसेल्व्स दॅट टाईम वी शॅल ब्रेक एनी प्रॉब्लेम्स थ्रू ऑल द हडल्स म्हणजे काय? अडथळे. अँड मेक अस फ्री अँड लिव्ह इन पीस, सगळे काही अडथळे आपण दूर करू शकतो, मोडून टाकू शकतो आणि अगदी फ्रीली जगू शकतो. अगदी शांततेमध्ये आपण स्वतःला बनवू शकतो, त्या पद्धतीने आपण जगू शकतो. या पोएममधून हा मेसेज आपल्याला मिळतो. आता याच्यानंतर असलेला पुढचा प्रश्न बघा. पुढचा जो प्रश्न आहे दॅट इज अ ग्रुप ॲक्टिव्हिटी. फॉर्म अ ग्रुप ऑफ 6 each. Everyone from the group should share an experience or a situation where at first he or she experienced failure but after continuous efforts achieved success. म्हणजेच काय? आपल्याला या ठिकाणी ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये असलेला ॲक्च्युली त्यामध्ये घेण्याचा हा प्रश्न आहे. म्हणजेच ग्रुप करून द्यायचे त्या मुलांची आणि सुरुवातीला आलेले त्यांनी अनुभव आलेला त्यांचं जे काही अपयश आहे आणि नंतर त्यांनी आफ्टर कंटिन्युअस एफर्ट्स कंटिन्युअसली त्यांनी काय केलेलं? प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये त्यांना काय मिळालं? यश मिळालं. मग हे त्यांचे अनुभव आपल्याला या ठिकाणी लिहायचे. आता हाच एखादा अनुभव काय करायचा आहे? बी क्वेश्चन दिला आहे, डिसाईड विच एक्सपिरियन्स शेअर्ड इन द ग्रुप इज द रिमार्केबल. आता एखादा वेगवेगळ्या ग्रुपचे एक्सपिरियन्स आले, काय काय मुलांनी रिप्लाय दिला, तर त्यातला सर्वात बेस्ट जो आहे तो आपल्याला काय करायचा या ठिकाणी घ्यायचा आणि तो फिल द फ्लो चार्ट विथ द स्टेप्स टेकन फॉर सक्सेस. आणि ते यश मिळवण्यासाठी जे काही तो अनुभवामध्ये जे काही मुलगा असेल मुलगी असेल त्याने जे यश मिळवलं त्यासाठी की त्यांनी केलेली कृती ही आपल्याला फ्लो चार्टमध्ये लिहायची. बघा, यू कॅन सी हिअर. पहिल्या याच्यामध्ये काय? एक दॅट इज एखादा एक्सपिरियन्स या ठिकाणी मी लिहून दिला आहे. राम रिच्ड ऑन द स्टेज ऑफ डान्स कॉम्पिटिशन. राम नावाचा जो काही मुलगा आहे तो एखाद्या डान्स कॉम्पिटिशन आहे त्या डान्स कॉम्पिटिशनमध्ये स्टेजवर त्या ठिकाणी पोचतो, डान्स वगैरे करतो. दो ही वॉज अ गुड डान्सर ही वॉज नॉट सिलेक्टेड. त्या ठिकाणी डान्स वगैरे होतो पण त्या ठिकाणी त्याचं सिलेक्शन होत नाही. देन फ्लो चार्ट बघा कसा. बट ही डिड नॉट लूज हिज हार्ट. पण तो जे काही आपण म्हणतो ना अजिबात खचून जातो का? नाही खचून जात. ही स्टार्टेड हिज प्रॅक्टिस. पुन्हा प्रॅक्टिसला लागतो. ही लर्न्ड ऑल थिंग्स दॅट इज रिलेटेड टू अ टाईप्स ऑफ अ डान्सेस. सगळ्या ज्या काही डान्सशी रिलेटेड सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या पुन्हा शिकतो. आणि नंतर इन द नेक्स्ट कॉम्पिटिशन ही वॉज सिलेक्टेड. आणि पुढच्या कॉम्पिटिशनमध्ये पुन्हा जातो आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये तो त्याचं काय होतं? सिलेक्शन होतं. म्हणजेच काय याच्यामध्ये काय सांगितलं आहे? आधी त्याला काय आलं? फेल्युअर आलं, पण त्याने त्याचे प्रयत्न सोडले का? नाही सोडले. त्यांनी सगळ्या पद्धतीने स्वतःचे प्रयत्न केले आणि स्वतःच्या पद्धतीने प्रयत्न केल्यानंतर त्याला शेवटी सक्सेस मिळालं. मी पहिल्यापासून सांगते, वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी अशीच नसते. वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीमधून काहीतरी गोष्टी आपल्याला घ्यायच्या असतात कारण त्या आपल्या पोएमशी रिलेटेड असते. आता पुढचा जो प्रश्न आहे तो पण खूप मस्त आहे बघा. तो पण आपल्याला पुढचा प्रश्न या ठिकाणी बघायचा आहे. सी द नेक्स्ट वन.
या ठिकाणी तुम्ही बघू शकतात, यू कॅन सी हिअर, सी द इमेजेस. काही काही इमेजेस आहे ना या ठिकाणी. यू हॅव टू सी द इमेजेस, रिअरेंज अँड राईट द प्रॉपर लाईन नंबर्स फॉर ईच फ्रॉम दोज गिवन बिलो. डिरेक्टली या ठिकाणी जे आहे आन्सर्स वर टाकून दिलेले आहेत. आपल्याला खाली बघायचं आहे कोणता अर्थ कुठे आहे. वेन यू आर सीइंग दिस, आय थिंक यू रिमेंबर समथिंग एल्स. आता हे ज्यावेळेस तुम्ही चित्र बघताय त्यावेळेस तुम्हाला एक आठवतं आहे का बघा. Incy Wincy Spider went up the water spout. Down came the rain and washed the spider out. Up came the sunshine and dried all the rain. So Incy Wincy Spider went up the spout again. Went up the spout again. इन्सी विन्सी स्पायडर पोएम झाली ना आपली, आहे की नाही. ही जी काही कविता होती आपल्याला आपल्या छोट्या वर्गामध्ये ही कविता होती. कशा पद्धतीने जो काही स्पायडर आहे त्या स्पाउटवर चढतो, चढल्यानंतर पुन्हा घसरतो, पाण्याच्या प्रवाहाने पुन्हा तो खाली येतो. ज्यावेळेस सगळा पाऊस जातो पण त्याचा तो प्रयत्न सोडतो का? नाही, सोडत नाही आणि पुन्हा चढतो आणि पुन्हा जातो. तेच या ठिकाणी आहे बघा. यू कॅन सी हिअर, फर्स्ट वन इज गिवन हिअर. The spider climbed again and a little higher. The spider climbed again a little higher. Then second one, yet it did not give up and climbed higher and higher. It slipped and fell down. A spider began to climb a wall. Finally, it reached the top. It fell down again the second time. आता या ठिकाणी दिलेले सगळे. फर्स्ट काय, द स्पायडर क्लाइम्ड अगेन अ लिटल हायर. स्पायडरने काय केलं? पुन्हा क्लाइम्ड अगेन, पुन्हा तो चढला. अ लिटल हायर, थोडासा वर गेला. दुसरं काय सांगतं? येट इट डिड नॉट गिव्ह अप अँड क्लाइम्ड हायर अँड हायर. येट इट डिड नॉट गिव्ह अप, त्यांनी त्याचे प्रयत्न सोडले का? नाही सोडले. अँड क्लाइम्ड हायर अँड हायर, आणि वर तो चढत गेला. इट स्लिप्ड अँड फेल डाऊन. इट स्लिप्ड, तो घसरला आणि खाली पडला. अ स्पायडर बिगॅन टू क्लाइंब वॉल. त्या स्पायडरनी वॉलवर चढायला सुरुवात केली. फायनली इट रीच द टॉप. आणि शेवटी तो कुठे पोचला? टॉपला पोचला. इट फेल डाऊन अगेन द सेकंड टाईम. तो पुन्हा घसरला. कधी? दुसऱ्या वेळेला सुद्धा. आता या ठिकाणी नंबर त्या पद्धतीने या ठिकाणी दिलेले बघा. फर्स्ट पिक्चर इज गिवन हिअर. यू कॅन सी हिअर अ फर्स्ट पिक्चर, that is a fourth one. A spider began to climb a wall. स्पायडरनी वॉलवर चढायला सुरुवात केली. देन थर्ड नंबर इज गिवन इन. इट स्लिप्ड अँड फेल डाऊन. सुरुवात केली आणि काय झाला? तो जरासा खाली घसरला आणि खाली आला. देन नंबर वन, द स्पायडर क्लाइम्ड अगेन अ लिटल हायर. तो पुन्हा चढला आणि जरासा तो वर गेला. देन नंबर 6, इट फेल डाऊन. इट फेल डाऊन अगेन द सेकंड टाईम. इथपर्यंत वर तो गेलाय आणि तो पुन्हा इथून खाली आला, पुन्हा खाली पडला. देन नंबर 2, yet it did not give up and climbed higher and higher. तरी पण त्याने अजिबात हार मानली नाही आणि तो वर आणि वर चालत गेला. लास्ट वन इज गिवन ॲट फिफ्थ. फायनली इट रिच्ड द टॉप. आणि शेवटी तो कुठं पोचला? टॉपला. मीन्स दॅट शेवटी प्रयत्न करून तो शेवटी टॉपला पोचला. म्हणजेच त्याला काय मिळालं? सक्सेस मिळालं. आय थिंक या इमेजेसवरून तुम्हाला कळालं असेल आपल्या पोएममध्ये नेमकं काय दिलेलं आहे. आय थिंक यू अंडरस्टूड ऑल द वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी. ओके, बाय बाय, थँक्यू.